सत्यमार्ग फाउंडेशनचा दुसरा वर्धापन दिन रविवार कारंजा अवधूत स्वामी मंगल कार्यालय येथे 27 एप्रिल रोजी भव्य दिव्य वातावरणात पार पडला। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजरत्नांना यावेळी समाजरत्न भूषण पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी राजयोगिनी पुष्पादिदी, गणेश खोरे, जीवन जगदीश रायते, डॉक्टर वृषाली सोनवणे, पोपटराव जेजुरकर, बाळासाहेब भुगे, रंगनाथ दरगुडे, संजय देशमुख, दीपक शेवाळे, अनिताताई भांबरे, करण गायकर, अनिल फडांगे, धनंजय बोडके हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। त्याचबरोबर मनीषा म्हस्ते, राधाताई क्षीरसागर, ललिता नवघिरे, प्रशांत शेळके, बाळासाहेब शिंगोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। सत्यमार्ग फाउंडेशनच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा शाल, ट्रॉफी देऊन यावेळी सन्मान करण्यात आला। तिकडण्याचा इकडे बघा। तसेच प्रसाद सिद्धू भगवान शेळके यांना देखील सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी राजयोगिनी पुष्पादिदी यांच्या हस्ते सत्यमार्ग फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई झारेकर यांचाही यावेळी शाल, ट्रॉफी देऊन सन्मान झाला। कार्यक्रमाच्या आयोजक तथा कार्याध्यक्ष शिल्पाताई झारेकर यांनी यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। विधवा निराधार घटस्फोटित परित्यक्त महिलांसाठी आम्ही काम करतो, दिव्यांगांसाठी काम करतो, त्यांना काही पेन्शनची कामं असतील, रेशन कार्डची कामं असतील, हे आम्ही काम करत असतो। याच माध्यमातून या संस्थेचे आम्ही मागच्या गेल्या 2 वर्षात कार्यक्रम घेतला होता। 450 महिलांना आम्ही पुरस्कार दिलेले होते। सावित्रीबाई फुले महिला रत्न पुरस्कार, त्यातले धुणे भांडे करणाऱ्या महिलांपासून तर डॉक्टर वकिलांपर्यंत, तसं पाहिलं तर धुणे भांडे करणाऱ्या महिलांचा सन्मान कुठे होत नाही, पण आमच्या संस्थेने तो सुद्धा त्यांचा सन्मान केला होता। दिनानिमित्त आमचं ठरलं होतं की महिलांसाठी, पण बरेचसे माझे बंधू पण आहेत तिथे, ताई म्हणजे महिलांचा सन्मान होतो, जागतिक महिला दिन असतो तर महिला
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त करत सत्यमार्ग फाउंडेशनच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या. समाजसेवा करतात आणि समाजसेवा करत असताना बरोबर कोण अंतःकरणातून सेवा करतो अशा व्यक्तीची निवड करावी लागते आणि ती निवड करत असताना यांची फार तारेवरची कसरत होती हे मी बघितलेलं आहे. जेव्हा या 4 महिला माझ्याकडे आल्या मला सांगितलं का असा हा माणसाच्या आयुष्यात एक वेगळ्या वळणावर घेऊन जात असतो. पुरस्कार कोण देतं त्यापेक्षा आपल्या कार्याला पुरस्कार मिळतो हे मी प्रथम माझ्या आयुष्यात स्वतःला गुण लावून घेतलेलं आहे. मी अनेक पुरस्कार आतापर्यंत काही स्वीकारलेले आहेत आणि ते पुरस्कार घेत असताना म्हणजे मी राज्यपालांच्या हस्ते घेतला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेतले, सगळ्यांच्या ह्याच्यात घेतला. परंतु तुमच्यासारख्या भगिनींच्या माध्यमातून आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्यक्तींची नोंद घेऊन इथे सत्कार होत आहे. जसं आता करण भाऊंनी सांगितलं की हा सत्कार जो आहे हा आपल्या कार्याचा सत्कार आहे. हा काही पैसे देऊन फक्त एक नावासाठी नाही. तर आज हा सत्कार जो आपल्याला मिळतोय हा आपल्याला एक ऊर्जा देतोय, एक शक्ती देतोय किंवा एक कार्य करण्याची प्रेरणा देतोय की याच्यापुढे तुम्हाला अजून चांगलं कार्य करायचंय. आज तुम्हाला महाराष्ट्र लेवलवर पुरस्कार मिळतोय. उद्या हा पुरस्कार, पुढचा पुरस्कार तुम्हाला जो मिळायला पाहिजे तो राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा या सगळ्या भगिनींची. तिघी भगिनी ज्या आहेत मीनाक्षी पाटील. सत्यमार्ग फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाक्षी पाटील, उपाध्यक्ष ललिता ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या निलिमा जेजूरकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचं नियोजन केलं. दिव्यांग बांधव पंकज बैरागी, वनिता आहिरे, जयश्री बागुल, क्रांती पालवे, कल्पेश कांडेकर, ॲडव्होकेट गीतेश बनकर, तनुजा शिंगोळे, बाळकृष्ण नागरे, अरुणा तरकुडे, वनिताताई जाधव, बस कंडक्टर फरीदाताई, त्याचबरोबर समाजरत्न भूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले मान्यवर या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भरत भालेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष योगदान संध्या काळे, वैशाली चव्हाण यांनी केलं. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, नाशिक.